सर्वांचंच लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल अखेर समोर आला। अनेक जिल्हा परिषदांमध्ये राजकीय नेत्यांनी आपले नातेवाईकच उभे केल्याचं चित्र दिसलं। त्यापैकीच एक म्हणजे सांगलीच्या जत तालुक्यातील निंबवडे गट। या ठिकाणी निवडणुकीच्या प्रचारात हल्ले आणि प्रचाराची गाडी फोडल्याचे प्रकार घडल्याचं दिसून आलं। जत तालुक्यात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी आपल्या वहिनीला निवडून आणलं, एवढंच नाही तर भाजपचा झेंडा फडकावून दाखवलाय। जतमध्ये नेमकं काय घडलंय या व्हिडिओतून पाहूयात। नमस्कार, मी अमोल, तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी माधवी पडळकर निंबवडे गटातून निवडणुकीच्या रिंगणात होत्या। त्यांच्या विरोधात शिंदे सेनेच्या विद्या मोठे यांचं मोठं आव्हान होतं। आयरस अधिकारी सचिन मोठे यांच्या त्या पत्नी आहेत। या गटातून नेमकं कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांनाच होती। दोन्ही बाजूंनी झंझावात प्रचार सुरू होता। प्रचार सुरू असतानाच विभूतेवाडीमध्ये माधवी पडळकरांची सभा सुरू होती। याच वेळी शिंदे सेनेच्या उमेदवार विद्या मोठे यांच्या प्रचाराची गाडी तिथे आली। प्रचाराच्या गाडीचा आवाज मोठ्यानं आल्यानं पडळकर समर्थकांनी आवाजावर आक्षेप घेतला। त्यावरून वादावाद होऊन पडळकर समर्थकांनी प्रतिस्पर्धी उमेदवार विद्या मोठे यांच्या प्रचाराच्या गाडीची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला। त्यावरून वादावाद होऊन पडळकर समर्थकांनी प्रतिस्पर्धी उमेदवार विद्या मोठे यांच्या प्रचाराच्या गाडीची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला होता। या घटनेमुळे निंबवडे गटात निवडणुकीदरम्यान काहीसा संघर्ष पाहायला मिळाला। अखेर निकालाचा दिवस उजाडला आणि काल मतमोजणीला सुरुवात झाली। मतमोजणी सुरू झाल्यानंतर विद्या मोठे काही काळ आघाडीवर होत्या, पण त्यानंतर माधवी पडळकर यांनी आघाडी घेतली। अखेर चुरशीच्या झालेल्या या लढतीमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी माधवी पडळकरांनी विद्या मोठे यांचा 980 मतांनी पराभव केलाय। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी फक्त आपल्या वहिनीला निवडून आणलं नाही, तर जत तालुक्यातील 9 जिल्हा परिषदांपैकी 8 जिल्हा परिषदांवर भाजपचा झेंडा फडकावलाय। तसेच पंचायत समितीच्या 18 जागांपैकी 12 जागांवर भाजपची सत्ता काबीज केली। जत तालुक्यात आमदार पडळकरांच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचं मोठं आव्हान होतं। या आव्हानाला गोपीचंद पडळकरांनी छेद देत भाजपचा झेंडा फडकावलाय। या निकालामुळे पडळकरांनी जतमध्ये भक्कमपणे संघटन केल्याचं सिद्ध झालंय। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या लेट्स अप मराठीला फॉलो करायला विसरू नका। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।